नमस्कार सर्वांना. तर हे बघा, आपण आज कटोरी ब्लाऊज कट करायचं शिकणार आहोत. तर हे बघा, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, उंची घ्यायची ब्लाऊजची. तर बघा, ब्लाऊजची उंची किती आलेली 13.5 प्लस आपण काय करणार, 1 घेणार शिलाई मार्जिनसाठी. 14.5 घेतली. आता आपल्याला छाती रुंदी बघायची. छाती रुंदीनुसार आपण कमरेचा घेर पण टाकू शकतो. तर हे बघा, छाती रुंदी किती आली आपली, 11 आली, हे की नाही. 11 आली. तर 11 प्लस आपल्याला काय करायचं, 1.5 किंवा 2 आपण करू शकतो. तर मी 11 प्लस 2 केले, आतमध्ये कपडा जास्त शिल्लक राहण्यासाठी. तर हे बघा, 13 इंच मार्किंग करून घेतली आहे. आता क्रॉसपट्टीसाठी आपण 2.5 इंचावरती मार्किंग करणार आहोत. परत एक लाईन ड्रॉ करून घ्यायची 2.5 इंचावरती. आता इथं क्रॉसपट्टीला आणि कटोरीला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग केली. हे बघा, 1.5 इंचावरती मार्किंग करून या पद्धतीने असं आखून घ्यायचं. गळा रुंदी 2 आणि शोल्डर 3, गळ्याची उंची 6 आणि गळ्याला खालच्या उंचीचा खालचा भाग 2.5 इंचावरती घ्यायचा मार्किंग करून. मुंडा खोली 6.5 वरती मार्किंग करून घ्यायची. पूर्ण बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा. 1 इंचावरती आतमधला भाग, 1/2 इंचावरती बाहेरचा भाग. गळ्याला, समोरच्या गळ्याला आकार देण्यासाठी 1.5 इंच. कटोरीला आकार देण्यासाठी 2.25 ते 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे. आता आपली कटोरी किती बघायचं. बघा, 6ची कटोरी आहे. 6ची बरोबर मार्किंग करायची. 2.25 वरून मार्किंग करून घेतली आहे. 1 इंचावरती पण मार्किंग करून घ्यायची. आणि 1/2 इंचावरती पण मार्किंग करून घ्यायची. पेपर कट करून घ्यायचा. हा झाला पाठीचा भाग आणि हा समोरचा भाग. ही आहे आपली क्रॉसपट्टी. समोरचा गळ्याचा भाग आपला कट करून घ्यायचा. मुंड्याला आकार द्यायचा समोरच्या भागाचा. कटोरी आपली पेपर कटिंग झाली. आता आपल्याला काय करायचं, बाही काढायची. तर बाही काढण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम बाहीची उंची घ्यावी लागते. आणि आपला जो मुंड्याचा भाग, आपला छातीचा भाग जेवढा आलेला आहे, त्यात आपण काय करायचं असते, 1 प्लस ॲड करायचं असते. आपली छाती किती आली, तर छातीचा भाग 12चा आला होता. तर 11चा आला होता. त्यात आपण 1 प्लस ॲड केलं म्हणजे 12 घेतले. हे बघा, 12 इंच बरोबर लाईन ड्रॉ करून घेतली आहे. उभा पण बॉक्स तयार करून घ्यायचा. आडवी 1 लाईन, उभी 1 लाईन मारून घ्यायची. जेवढी आपली बाहीची उंची घेतली तेवढी. बॉक्स तयार करून घेतलाय मी. आता काय करायचं, आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी 2.5 इंचावरती मी एक मार्किंग केली. आणि ती लाईन पण आपण पूर्ण काय करायचं, छोटासा असा बॉक्स तयार करून घ्यायचा 2.5 इंचावरती. मधोमध लाईन मारून घ्यायची. त्याच्यावरती एक मार्किंग करून बाहीच्या मध्यवर्ती आपल्याला काय करायचं, समोरचा भाग आपण किती, 1.5 इंचाचा त्यात फरक ठेवायचा असतो. 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे. आणि मुंड्याच्या साईडला 1.5 इंच आणि शोल्डरच्या साईडला 1 इंचावरती मार्किंग करून घेतली आहे. त्या लाईन आता जोडून घ्यायच्या.
लाईन जोडून घेऊ. आपली बाही फिटिंग बघायची. बाही फिटिंग आली आपली 6.5. 6.5 प्लस 2 8.5. आपली बाही कट करून घ्यायची आता. जो पाऊण इंच एक्स्ट्राचा भाग आपण कट करून टाकतो तो कधीही समोरच्या भागाला जॉईन करायचा. ही झाली आपली बाही. आता आपल्याला कटोरी वाढवायची. कटोरी कशी वाढवायची? जे आपल्या अगोदरची कटोरी निघली आहे त्याला काय करायचं, अगोदर ड्रॉ करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीनं असं ड्रॉ करून घ्यायचं व्यवस्थित. ह्या साईडला आपण काय करायचं, 1.5 इंच वाढवायचे आणि एका मुंड्याच्या साईडला पण आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचं. आणि काय करायचं, दोन्हीच्या मधोमध बरोबर टेप पकडून एक लाईन ओढून घ्यायची 1.5 इंचावरती. दीड इंच. आता काय करायचं, वरती अर्धा इंचावरती अशी मार्किंग करत राहायची. आणि सर्वात वरती काय करायचं, 2 डॉटच एवढं मार्किंग करायची. दोन डॉट एवढी मार्किंग करून घ्यायची आणि ती जे डॉट केलेले आहेत ते जोडून घ्यायचे. हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने कटोरी कटिंग आपण केलेली आहे. ही झाली आपली कटोरी कटिंग. आता पेपर कट करून घ्यायचा. झाली आपली कटोरी कटिंग. व्यवस्थित अस्तरवरती पेपर टाकून मार्किंग करून घ्यायची. आणि क्रॉसपट्टीचा कधीही अर्धा इंचाने पेपरवरती भाग वाढवून घ्यायचा. आपल्या याच्यावरती अस्तरवरती अर्धा इंच भाग वाढवून घ्यायचा. हे बघा, आपल्या अस्तरवरती हे बघा, या पद्धतीने मार्किंग करून घेतली मी. आता आपण कट करून घेऊया. आणि क्रॉसपट्टी आपली पेपरपेक्षा अस्तरवरती अर्धा इंच कधी पण वाढवायची असते आपल्याला, जेणेकरून आपण ते मार्किंग शिलाई मार्जिनमध्ये राहतो ना, कपडा जातो त्यासाठी. हे बघा, अस्तर कट करून घेतले आता मी. आता हे बघा, आपली बाही कट करून घ्यायची. आता बाही कटिंग झाली. आता राहिली आपली कटोरी कट करायची. कटोरी कटिंग झाली की ह्याच पद्धतीने आपलं अस्तर कटिंग झाली. आता ह्या पद्धतीने ब्लाऊज पीसवरती टाकून आपण कट करून घेऊ शकतो. थँक्यू.